सुस्वागतम सुस्वागतम. रंगारंग वदतचाळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 86व्या वर्षात दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीची कथा आपल्या समोर सादर केली आहे. भक्तगणहो, रावणाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती देत म्हणाले, हे लंकाधीशा, हे माझे आत्मलिंगा. ते लंकापुरीत नेऊन त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये, नाहीतर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल. भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस मार्गस्थ होतात. तेव्हा पार्वती माता बोलू लागते, हे प्राणनाथ, आपण हे काय करून बसला? लंकेश जरी आपले परमभक्त असले तरी तो फार दुष्ट प्रवृत्तीचा आहे. अगोदरच त्याने अनेक देवतांना बंदिवान करून ठेवले आहे. हे आपणास ज्ञात नाही का? नारायण नारायण. माते, आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली. आत्मलिंग प्राप्तीनंतर लंकादेश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल. त्याचा उन्मत्तपणा वाढवून देवतांना त्रास होईल. म्हणून चिंताग्रस्त देवदेवतांनी मला पार्वती पुत्र गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे. तेव्हा हे गणराया, लंकाधीश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये. आपण सर्वज्ञ आहात, आपणच यातून मार्ग काढावा. तेव्हा गणराय बोलतात, तथास्तु. रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश त्यांच्या मार्गात बालगुराखीचे रूप घेऊन गुरे चालू लागतो. सूर्यास्त जवळ येऊ लागल्या कारणाने रावणाची संध्या विधीची वेळ झालेली असते आणि आत्मलिंग तर जमिनीवर ठेवू शकत नाही. या चिंतेत असताना त्याला गुरे राखीत असलेला गुराखी दिसतो. रावण त्या गुराख्यास विनंती करतो, हे बालका, मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत हे आत्मलिंग सांभाळवे आणि मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस. बाल गुराखी रूपी गणेश बोलू लागतो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणास 3 वेळा हाक मारेल, तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी ते जमिनीवर खाली ठेवेन. गुराख्याचे म्हणणे मान्य करून रावण संध्येस निघून जातात. इकडे रावण गेल्याचे पाहून रावणाची संध्या सुरू असताना गणेश घाईघाईने रावणास 3दा हाक मारतो आणि रावण शिवलिंग खाली ठेवू नकोस असे हाताने खुणावीत असताना सुद्धा हातातील शिवलिंग जमिनीवर ठेवून देतो. त्यामुळे रावण प्रचंड क्रोधित होतो. गणेशाने चातुर्याने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवता आनंदाने श्री गणेशावर पुष्पवृष्टी करून बोलतात, पार्वती पुत्र गणेशाचा जय जयकार असो. त्यामुळे रावण अधिकच संतापतो आणि सर्व शक्तीनिशी आत्मलिंग जोर जोरात हलवून उचलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हलल्याने शेवटी रागाने निराश होऊन आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामुग्री इतरत्र फेकून देऊन रावण लंकेस निघून जातो. परमेश्वर हा भक्तांच्या भक्तीवर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना नेहमीच वरदान किंवा अलौकिक दैवी शक्ती प्रदान करत असतो. पण त्याच दैवी शक्तीचा, वरदानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी सत्कर्मा